एका कुकरमध्ये एक छोटी वाटी तूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। जेवढी डाळ घेतली तितकेच यात पाणी घातले। त्यामध्ये पाव चमचा हळद, थोडेसे हिंग, अगदी थोडे यात तेल घालायचे। तेल घातल्याने डाळ व्यवस्थित मऊसूत अशी शिजते। एकदा हलवून घेतले। आता कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। एक मोठी ताट किंवा परात घ्यायची, त्यामध्ये 2 वाटी पाणी मोजून घालायचं आहे। आपली रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीचं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितले आहे। त्यामध्ये आता चवीपुरते मीठ घातले। अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा ओवा हातावर अशा प्रकारे क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो। 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचे। आता त्या चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित त्या पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर यात गव्हाचे पीठ घालायचे। ज्या वाटीने पाणी मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मोजून आता 4 वाटी यामध्ये गव्हाचे पीठ मी इथे घातले। हे बघा, ही दुसरी वाटी, तिसरी वाटी व ही चौथी वाटी, पूर्ण फुल भरून 4 वाटी मी यात गव्हाचे पीठ घातले। त्यानंतर अर्धी वाटी रवा घालायचा। जाड किंवा बारीक कुठलाही रवा असेल तरी काहीच हरकत नाही। व त्यामध्ये आता 2 चमचे भरून साजूक तूप घालूया। हे तूप माझे घट्टसर आहे। जर तुमचे तूप पातळ असेल तर यात 4 ते 5 चमचे तुम्ही तूप घाला। आता हे सर्व तूप, पाणी आणि ते पीठ व्यवस्थित आता एकजीव करून आता याचा असा गोळा भिजवून घेऊया। घट्टसर असे आपल्याला इथे ही कणिक भिजवून घ्यायची। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्याच पद्धतीने ही कणिक देखील भिजवली जाते। पाण्याचे प्रमाण आणि पिठाचे प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे असेच योग्य प्रमाण घेऊन ह्याची आपल्याला आता ही कणिक मळून घ्यायची आहे। चपातीच्या कणकेप्रमाणेच ही कणिक आता इथे भिजवून तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, इतपत घट्टसर अशी आपल्याला ही कणिक हवी आहे। आता पुन्हा थोड्या हातावर तूप घेऊन एकदा कणिक व्यवस्थित मळून घेऊया। कणिक इथे मळून झालेली आहे। आता त्यावर झाकण ठेवायचे व 15 मिनिटांसाठी आता हे झाकून ठेवूयात। आता इथे आपली डाळ शिजली गेली आहे। मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल छान गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसूण पाकळ्या हलक्या अशा ठेचून घेतल्या आहेत, थोडेसे हिंग फोडणीमध्येही घालायचे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मोठ्याच कापून घेतल्या, म्हणजे त्या पटकन निवडल्या जातात। अगदी कमी आचेवर फोडणी छान खमंग अशी परतवून घ्यायची, म्हणजे मस्त खमंग अशी फोडणी आपल्या वरणाला बसते। त्यानंतर 1 टोमॅटो घेतलाय। टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला। तर टोमॅटो व्यवस्थित इथे शिजवून घ्यायचा आहे। गॅस कमी करायचा व त्यावर एखादे झाकण ठेवायचे। झाकण ठेवून कमी आचेवर 3 ते 4 मिनिटं टोमॅटो छान इथे शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमीच ठेवायची आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेतले। आता पळीच्या साहाय्याने आपल्याला हे टोमॅटो मॅश करून घ्यायचे। अशा पद्धतीने टोमॅटो मॅश केले म्हणजे छान वरणाला टोमॅटोचा स्वाद उतरतो। व्यवस्थित मी इथे टोमॅटो छान शिजवून घेतलाय। त्यात आता अगदी थोडी हळद घालायची। फोडणीमध्येही थोडीशी हळद घालायची। डाळ शिजवताना देखील आपण हळद घातलेली आहे, त्यामुळे थोडीशी हळद मी इथे घातली। तर फोडणीमध्ये छान हळद परतवून घेतल्यानंतर आपण शिजवून घेतलेली तूर डाळ यात घालूयात। डाळ अगदी मऊसूत इथे शिजली गेली। आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे। पाणी हे शक्यतो गरम करूनच घाला, म्हणजे छान खमंग असे वरण तयार होते। खूप घट्टही नाही व खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मी इथे 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतले। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ वरण हवं आहे त्यानुसार यात तुम्ही पाणी टाकून घ्या। मी ते 1.5 ग्लास साधारण पाणी टाकून घेतले। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यात आता चवीपुरते मीठ घालायचे।
आपण आंबट गोड वरण बनवत आहोत, त्यामुळे मी इथे अर्धा लिंबाचा रस घातलाय। मस्त आंबट असं हे वरण तयार होतं। त्यानंतर 1 चमचा गूळ घालायचा। आता कमी आचेवर हे वरण आपल्याला छान उकळवून घ्यायचे। 7 ते 8 मिनिटं कमी आचेवर वरण उकळवून घेतले। त्यानंतर त्यात सर्वात शेवटी जाणार मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। मस्तच असं खमंग अगदी सुगंध असा या वरणाला आलेला आहे। 15 मिनिटांनंतर मी ते झाकण काढून घेतले। आता पुन्हा एकदा कणिक मळून घेऊयात व त्याच्या आता एकसारखे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी उंडा घेतो तेवढेच उंडे मी इथे तयार करून घेतले। साधारण 10 उंडे माझे इथे तयार झालेत। आता पोळपाट घेतले व त्यावर आता अगदी थोडे थोडे तेल लावून हे लाटून घेऊयात। ज्या पद्धतीने गोलाकार चपाती लाटतो त्याच प्रकारे गोलाकार आपल्याला इथे अगदी पातळ असं हे लाटून घ्यायचंय। हे बघा अशा प्रकारे मी इथे हे लाटून घेतले। त्यावर आता तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा। सर्व बाजूंनी थोडे मी इथे तेल लावून घेतले व त्याच्या आता घडी घालून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याची आता घडी करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा त्या घडीवर थोडे तेल लावायचे। तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता। आता तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण काय बनवत आहोत। मी ते घडीची बट्टी बनवत आहे। खानदेशी घडीची बट्टी ही खमंग वरणासोबत खूप छान लागते आणि घडी करायची पद्धत देखील अगदी सोपी आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने जर तुम्ही घडी करून घेतली तर अगदी एक एक पदर असा हा मोकमोकळा आणि सुटसुटीत असा या बट्टीचा होतो। अशा प्रकारे घडी झाल्यानंतर आता हातावर अगदी हलक्या हाताने दाबून गोलाकार असा आपल्याला इथे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे हे दाबून घ्यायचे। हे बघा अशाच पद्धतीने आता मी सर्व बट्टीच्या घड्या तयार करून घेते। तर दुसरी घडी देखील मी तुम्हाला इथे करून दाखवते। चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर थोडे तेल किंवा तूप लावायचे, घडी घालायची व पुन्हा थोडे तेल किंवा तूप लावायचे व अशा पद्धतीने त्याची आता आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे। हे थोडे प्रेस करायचे म्हणजे ते व्यवस्थित तिथे चिकटले जाते आणि आता त्याला हलक्या हाताने दाबून गोलाकार असा शेप द्यायचा। अशाच पद्धतीने सर्व मी ते घड्या घालून घेतल्या। आता एका कढईत पाणी गरम करत ठेवायचे व अशा पद्धतीने चाळणीला आता तेल लावून त्यावर आता हे सर्व उंडे त्यात ठेवून घेऊयात। तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये देखील वाफवून घेऊ शकतात किंवा तुमच्याजवळ स्टीमर असेल तर त्यामध्ये वाफवून घ्या। पाण्यामध्ये मी इथे लिंबाची फोड घातली आहे म्हणजे कढई आपली काळी होत नाही। पाणी पूर्णपणे उकळल्यानंतरच त्यावर आपल्याला हे चाळण ठेवून घ्यायचे। गॅस फुलच ठेवायचा व झाकण ठेवून आता 15 मिनिटांसाठी हे छान वाफवून घेऊया। 15 मिनिटांनंतर मी आता इथे झाकण काढून घेतले। चाकूच्या सहाय्याने आता चेक करूयात आपले हे व्यवस्थित वाफवून झालेत की नाही। त्यामध्ये चाकू टाकून बघायचा। जर चाकू पूर्णपणे क्लीन बाहेर आला म्हणजे आपली बट्टी इथे छान वाफवून झालेली आहे असं समजावं। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ते एका ताटात काढून घेऊयात। पूर्णपणे गार झाल्यानंतरच त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित पाडले जातात। चाकूला अगदी थोडे तेल लावून घेतले व त्याचे आता आपण काप करून घेऊयात। हे बघा अगदी मस्त असा लेयर एक एक पदर इथे सुटा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। मस्तच अशी घडीची बट्टी ही तयार होते, मस्तच। आता अशाच पद्धतीने मी सर्व बट्टी इथे कापून घेते। तुम्हाला हवं तर 2 भाग करा किंवा 4 भागामध्ये मी आता इथे हे कापून घेणार आहे। या पद्धतीने मी सर्व बट्टी इथे कापून घेतल्या। तेल कडकडीत गरम करून घ्यायचे। सुरुवातीला तेलात बट्टी सोडताना गॅस हा नेहमी फुल ठेवायचा
सर्व 5 ते 6 बट्टी त्यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या मी इथे टाकून घेते। टाकून झाल्यानंतर गॅस कमी करायचा व कमी आचेवर छान आता दोन्ही बाजूंनी मस्त अशी ही बट्टी आता खमंग अशी तळून घेऊया। बट्टी तेलात सोडल्यानंतर लगेचच हलवायची देखील नाही। थोडा लालसर रंग दिसायला लागला की तेव्हा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवायचा, त्यानंतर गॅस कमी करायचा, म्हणजे अगदी मस्त खुसखुशीत अशी ही बट्टी तळली जाते आणि बट्टी जास्त प्रमाणात तेल सुद्धा पीत नाही। बघू शकता अगदी मस्त एक एक पदर इथे सुटा झालेला आहे। मस्तच इथे बट्टी आता तळून झाली, मी ती काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व बट्टी आता इथे तळून घेणार आहे। मस्तच अशा पदर सुटलेल्या खूप साऱ्या लेयर्स असलेल्या ह्या खुसखुशीत अशा बट्ट्या गरमागरम वाफाळलेल्या आंबट गोड वरणासोबत सर्व करायच्या, खूप छान लागतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। आता ह्याच पद्धतीने सर्व बट्ट्या मी आता इथे तळून घेणार आहे।